अगर मैं आपसे ये कहूँ कि 82 lakhs में आपको एक लग्जूरियस लाइफस्टाइल मिल सकती है, तो आप यही कहोगे ना कि ज्यादा से ज्यादा क्या मिलेगा? एक स्विमिंग पूल, एक जिम, एक गार्डन और एक घर, है ना? पर अगर मैं आपसे ये कहूँ कि आपको लेजेंड जैसी लाइफ मिल सकती है, तो क्या कहोगे? Shocked? Let me show you how. When I'm here at the Sai World Legend, a project by Paradise Group. This is a massive 8-acre township, जहाँ पर आपको मिलेंगी बेस्ट ऑफ द बेस्ट अमेनिटीज, और यही नहीं, उसके साथ एक ऐसा घर जिसका कार्पेट एरिया है वन ऑफ द लार्जेस्ट इन कल्याण एनेक्स। यहाँ आपको मिलेगी लेजेंडरी लाइफ, जो कि हर किसी का सपना है। चलो इस प्रॉपर्टी के बेस्ट हाइलाइट्स देखते हैं। Here you will get 30,000 square feet club life with the amazing club lodges. Also access about 130,000 square feet of lavish podium and sky amenities and enjoy beautiful mornings in the serene green spaces. पर एक ही प्रॉब्लम है, आपके फोन की छोटी स्क्रीन पर आप इस ग्रैंड प्रोजेक्ट को ढंग से देख नहीं पाओगे। So it's better कि आप यहाँ खुद आओ और एक्सपीरियंस करो वन ऑफ द बिगेस्ट लाइफस्टाइल अपग्रेड्स यू विल एवर गेट। जल्दी महाराष्ट्र हॉकर्स संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ने परेशान फेरी वालों की बुलाई बैठक, आंदोलन की तैयारी शुरू। पिछले 40-50 साल से फेरी का धंधा कर रहे मुंबई दादर के फेरी वाले इन दिनों परेशान हैं। बीएमसी की कार्रवाई के चलते इनका धंधा पानी बंद हो गया था, जिससे इन पर भूखे मरने की नौबत आ गई थी। उसके बाद अब न्यायालय ने भी फुटपाथ को हॉकर्स मुक्त करने का निर्देश दिया है। इससे परेशान फेरी वालों की महाराष्ट्र हॉकर्स संघ संलग्न भारतीय मजदूर संघ की ओर से बैठक बुलाई गई, जिसमें भविष्य में आंदोलन करने जैसे मुद्दों पर चर्चा की गई। नाव बोलू माझं नाव रमेश सोमाकोटी, मी भारतीय मजदूर संघ या युनियनचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे। भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई असंघटित क्षेत्र विभागाचा प्रभारी म्हणून मी काम पाहतो। या आंदोलन अशासाठी आहे की 2 दिवसापूर्वी हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की प्रधानमंत्री मुंबईत आल्यावरती सगळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे होते आणि आम जनतेसाठी मुंबई महापालिका किंवा पोलीस रस्ते मोकळे का करत नाही, असा त्यांनी तो विषय हायकोर्टात मांडला होता। जजनी प्रश्न विचारला होता, त्यावरती मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी 2 दिवसामध्ये लालबाग, दादर असे जे मेन हे जे फेरीवाले असंघटित कामगार आहेत, केंद्राने यांना सामाजिक सुरक्षा दिलेली आहे, यांना हटवण्याचं काम बुलडोजर आणून पोलिसी खाके दाखवून केलेलं आहे। माझी सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना एवढी विनंती आहे की सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं ज्यावेळी केंद्रात सरकार होतं त्यावेळी त्यांनी या असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार कामगाराला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी टास्क फोर्स निर्माण केली होती। त्या टास्क फोर्सनुसार बरेच जीआर निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की झोन बनवा, यांना पीच लायसन द्या आणि त्यांचं पुनर्वसन करून ह्या स्वयंरोजगार वर्गाला सामाजिक सुरक्षा देण्यात यावी। पण आज पर्यंत या महाराष्ट्रामध्ये इतकी सरकार आली, मग ते विविध पक्षाची सरकार झालेली आहेत नजीकच्या काळात, कोणीही याकडे लक्ष दिलेलं नाहीये। कैलासवासी संजीवनी रायकर या पदवीधर मतदारसंघ आपलं विधान परिषदेच्या सदस्य होत्या MLC, त्यांनी हा विषय गणेश नाईक कामगार मंत्र्यांपुढे मांडल्यावरती लेबर कमिशनर सानप यांनी फेरीवाल्यांना असंघटित कामगार म्हणून GR काढून त्यांना असंघटित सामाजिक सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे। कारण ह्या लढाईमध्ये भारतीय मजदूर संघाने बराच प्रयत्न केला होता। त्यावेळेचे मजूर मंत्री गणेश नाईकांनी स्वतः जातीने लक्ष दिलेलं। आणि माझा विषय असा आहे की या मुंबई महापालिकेमध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, कमिशनर लेवल पासून जे खाली एन्क्लोजमेंट अतिक्रमण विभागापर्यंत, यांचे हात बरबडलेले आहेत।
माझं तर नरेंद्रभाई मोदींना एवढं विनंती आहे की भारतीय मजदूर संघ म्हणून की यांच्या घरावर एडीसीडी पाठवा पहिले, कारण का हे कमिशनर बसणं हे एन्फोर्समेंट अधिकारी ह्यांच्यावर जर एडीसीडी पाठवली तर ह्यांनी जे फेरीवाल्यांचं एवढ्या वर्षात केलेला शोषण आणि जो काय आर्थिक व्यवहार आहे तो सर्व बाहेर पडेल. स्वतःच्या स्वार्थापोटी सामान्य कामगाराला, असंघटित कामगाराला बली देण्याचं काम मुंबई महापालिकेने करू नये, ही माझी विनंती आहे. माझं नाव शिवाजी तुकाराम सुळे, महाराष्ट्र हॉकर संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे. आणि इथे आमच्या भारतीय मजदूर संघाचे कुटास्कर म्हणून हजर आहेत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि इथे आम्ही यासाठी जमले आहोत की फेरीवाल्यावरती नेहमी अन्याय अत्याचार होतोय, नेहमी त्यांना त्रास दिला जातोय आणि फेरीवाल्यासाठी सरकार कायदाही बनवत आहे, पण तो कायदा हा फेरीवाल्यांसाठी लागू करत नाही. त्याचं कारण आहे की आम्ही एकत्र नाहीये. तर आम्ही त्यासाठी आज एकत्र आलो की आम्ही कसं कायमस्वरूपी एकत्र राहू. हा पहिला विषय आमचा आहे की आम्ही एकत्र येऊन संघटित होऊन याला पुढे काय मार्ग काढायचा, त्याच्यावर आज मीटिंग होती. भारतीय मजदूर संघ असंघटित क्षेत्र सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश. आज या मीटिंगमध्ये जो फेरीवाले कामगार आहेत, या फेरीवाला कामगारांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रस्त्यातून दूर करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. रोजीरोटी त्यांची त्या रस्त्यावर अवलंबून आहे. रोडवर काम करताना त्यांना जी रोजीरोटी उपलब्ध होती ती रोजीरोटी त्यांच्या हातून खेचून घेण्याचा प्रयत्न शासनाच्या मार्फत होत आहे आणि तो कोर्टाच्या आदेशाप्रमाणे होत आहे. घटनेने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराप्रमाणे आम्ही काम करतो. फेरीवाल्यासाठी कायदा पण आहे आणि यांचं पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं असं कायद्याने म्हटलेलं आहे. परंतु याचं पुनर्वसन न करता त्यांना या रस्त्यातून हटवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे आज या बैठकीमध्ये सरकारच्या विरुद्ध मोठं आंदोलन करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. ही कमिटी तयार करून या कमिटीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा पुढे ठरवण्यात येईल. आमचा तोच विषय आहे की या लोकांना लोन देऊन त्यांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न एकीकडे सरकार करत आहे आणि लोन दिलेलं असताना हे लोन फेडायचं कसं हा पण आमच्या पुढे प्रश्न आहे. जर आम्हाला काम करता आलं नाही, फेरीवाल्यांसाठी लोन लोन घ्यायला परवानगी दिलेली आहे, लोन घेतलेले पण बरेच लोकांनी 1 लाख रुपयापर्यंत लोन मिळतंय. परंतु आता ते लोन घेतलेले असताना आम्ही जर त्या जागेवरून उठवलं आम्हाला, तर ते लोन कसं फेडायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.